लहुजी वस्ताद साळवे यांच्याबद्दल माहिती पाहू. 14 नोव्हेंबर 1794 मध्ये पुरंदर येथे त्यांचा जन्म झाला होता आणि निधन झालं 17 फेब्रुवारी 1881 मध्ये. लहुजी वस्ताद यांचं पूर्ण नाव काय होतं? राघोजी साळवे. लहू राघोजी साळवे आणि जन्म 14 नोव्हेंबर 1794 पुणे जिल्ह्यामध्ये झाला होता. पुरंदर तालुक्यामध्ये पेठ या गावातील मातंग कुटुंबामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव राघोजी तर आईचं नाव होतं विठाबाई. लहुजीचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये भरती होते. तलवारबाजी, दांडपट्टा यामध्ये निपुण असल्याने शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना सैन्यामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या होत्या. लहुजींच्या आजोबांकडे पुरंदरच्या किल्ल्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. शिवाजी महाराजांनी लहुजी वस्ताद यांच्या पूर्वजांना राऊत या पदवीने सन्मानित केलं होतं. राऊत. ओके. लहुजींच्या आजोबांच्या पाठोपाठ त्यांचे वडील राघोजी साळवे हे पेशव्यांच्या सैन्यामध्ये भरती होते. इंग्रज मराठा तिसरे युद्ध सुरू असताना 5 नोव्हेंबर 1817 मध्ये खडकी येथे झालेल्या युद्धामध्ये राघोजी साळवे आणि त्यांचा 12 वर्षाचा मुलगा लहुजी यांनी शौर्य गाजवलं होतं आणि या युद्धामध्ये इंग्रजांद्वारे राघोजी मारले गेले होते. 1 जानेवारी 1818 मध्ये मराठी राज्य संपुष्टात आल्यानंतर लहुजी वस्ताद यांनी आपल्या वडिलांची समाधी पुण्यातील शिवाजीनगर जवळ वाकडेवाडी येथे बांधली होती आणि याच वेळी लहुजी वस्ताद यांनी जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी प्रतिज्ञा घेतली होती. ओके. म्हणजे त्यांच्या वडिलांची समाधी कुठे? वाकडेवाडी. आणि तिथेच त्यांनी शपथ काय घेतली होती? जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठीच. मातृभूमीच्या रक्षणासाठी शूरवीर क्रांतिकारक घडविण्यासाठी लहुजी वस्ताद यांनी 1822 मध्ये पुण्यातील रास्तापेठ येथे पहिली तालीम नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केली आणि या तालमीमध्ये लहुजी तरुण मुलांना दांडपट्ट्या चालविणे, तलवारबाजी, घोडस्वारी, निशाणेबाजी इत्यादींचे प्रशिक्षण देत होते. या प्रशिक्षणामध्ये केंद्रात बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतीवीर नाना दरबारे, राव बहादूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतीवीर मोरो विठ्ठल बावळेकर, क्रांतीवीर नाना छत्रे, उमाजी नाईक फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यामध्ये शिकले होते. लहुजी वस्ताद यांनी एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारक तयार करण्यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्यास मोलाची साथ पण दिली आहे. 15 सप्टेंबर 1853 रोजी ज्ञानोदयच्या अंकामध्ये महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या मांग महार लोकांसाठी शिकण्याकरिताच मंडळ यामध्ये लहुजी बिन राग राऊत मांग म्हणजेच लहुजी साळवे अस्पृश्य समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन अस्पृश्य समाजातील विद्यार्थी फुलांच्या शाळेत पोहोचविण्याचं कार्य त्यांनी केलं होतं. लहुजी वस्ताद त्यांची पुतणी मुक्ता साळवे सावित्रीबाई फुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थिनी होती. मुक्ता साळवे यांनी लिहिलेला निबंध मांग महारांच्या दुःखाविषयी निबंध होता. तो ज्ञानोदयच्या 1 मार्च 1855 अंकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. 17 फेब्रुवारी 1881 मध्ये पुण्याच्या संगमवाडी येथे आपल्या राहत्या घरी लहुजी वस्ताद साळवे यांची प्राणज्योत मावळली आणि संगमवाडी येथेच लहुजींच्या अनुयायांनी त्यांची समाधी बांधली होती. आता पाहू गोपाळबाबा वलंगकर यांच्याबद्दलची माहिती. 1840 मध्ये रायगडमध्ये जन्म झाला आणि निधन पण रायगडमध्ये 19 मध्ये झालं. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रावडल या गावी. ओके. गोपाळबाबा वलंगकर कुठले? रावडल या गावचे. महार या अस्पृश्य जातीमध्ये यांचा जन्म झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली पत्नी रमाबाई यांच्या जवळचे ते नातलग होते. गोपाळबाबा वलंगकर रमाबाईंचे नातलग होते. 1886 मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर कोकणातील दापोली येथे स्थायिक झाले आणि दापोलीत वास्तव्यास असतानाच गोपाळबाबांचा संबंध महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीसोबत आला होता. कोकणातील एका अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीने दुमजली इमारत बांधल्यामुळे सनातनी लोकांनी त्या व्यक्तीच्या गाढवावरून दिंड काढली आणि या घटनेचा गोपाळबाबा यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता आणि मग त्यातूनच त्यांनी समाज सुधारणाचं कार्य हाती घेतलं होतं. 23 ऑक्टोबर 1888 मध्ये वलंगकर यांनी विटाळ विध्वंसक कधी 1888 मध्ये हे नियतकालिका सुरू केलं होतं. विटवाळ विध्वंसक ही नियतकालिका त्यांनी 1888 मध्ये सुरू केलं होतं आणि त्यामुळेच त्यांना अस्पृश्य समाजातील पहिले संपादक वार्ताहर म्हणून मानलं जातं. अस्पृश्य समजले जाणारे लोक मूळचे क्षत्रिय असून कालांतराने त्यांची गणना अस्पृश्यांमध्ये करण्यात आली असं त्यांनी मत मांडलं होतं. हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्यांनी त्यांनी आपली पुस्तिका हिंदू धर्म दर्पण यामध्ये संवित सवाल करून अस्पृश्यांना मानवी अधिकार मिळावेत अशी मागणी केली होती. अस्पृश्य उद्धाराचे आपले विचार त्यांनी सुधारक आणि दिनबंधू या वृत्तपत्रातूनही मांडले होते. वलंगकर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेल्या आर्य विरुद्ध अनार्य संघर्षाशी सहमत होते.
महात्मा फुले यांचा आर्य आक्रमण सिद्धांत पुढे नेते गोपाळबाबा म्हणतात, अस्पृश्य हे भारतातील मूळ निवासी आहेत, तर ब्राह्मण लोक हे आर्य वंशाचे आहेत, ज्यांना अस्पृश्यांचा पराभव केला होता. गोपाळबाबांच्या मते दक्षिण भारतातील ब्राह्मण हे ऑस्ट्रेलियन सेमिटिक अनार्य अस्पृश्य उद्धारासाठी आपले विचार त्यांनी सुधारक आणि दीनबंधू या वृत्तपत्रातही मांडले आहेत. गोपाळबाबा वलंगकर फुले यांनी मांडलेल्या आर्यविरुद्ध अनार्य संघर्ष सहमत झाले होते. ओके, गोपाळबाबांच्या मते दक्षिण भारतातील ब्राह्मण हे ऑस्ट्रेलियन सेमिटिक, यहुदी अनार्य आणि आफ्रिकन निग्रो या वंशाचे आहेत, तर उच्च कुळातील मराठा हे तुर्की वंशाचे आहेत. गोपाळबाबा यांनी 1890 मध्ये अनार्य दोष परिहार मंडळी या संघटनेची स्थापना केली होती. कधी? 1890 मध्ये गोपाळबाबा वलंगकर यांनी. आणि हे अस्पृश्यांचे पहिले राजकीय संघटन होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते अस्पृश्य उद्धाराची पहिली चळवळ सुरू करण्याचा पहिला मान जर कोणाला द्यायचा असेल तर तो अनार्य दोष परिहारक मंडळी आणि मुंबई प्रांताला द्यावा लागेल. 1857च्या उठावानंतर महार समाजाची लष्करात भरती करण्याचे प्रमाण इंग्रजांनी हळूहळू कमी केलं होतं. तत्कालीन कमांडर इन चीफ लॉर्ड किचनर यांनी 1890 पासून अस्पृश्यांची लष्करातील भरती पूर्णपणे थांबवून टाकली होती आणि त्याच्या मते ब्रिटिशांनी भारतातील योद्धा जमातीच्या लोकांचीच लष्करामध्ये भरती करून घेतली पाहिजे होती. अनार्य दोष परिहार मंडळीच्या वतीने किचनर यांच्या निर्णयाविरुद्ध महार, मांग, चांभार या मराठी भाषिक अस्पृश्य जातीतील माजी सैनिकांनी याचिका दाखल केली, परंतु यांची याचिका सरकारने दाखल करून घेतली नाही. या संघटनेच्या वतीने गोपाळबाबांनी 1894 रोजी न्यायमूर्ती रानडेंच्या मदतीने मुंबई प्रांतामध्ये मुख्य लष्कर अधिकाऱ्यास महारांची लष्कर भरतीसाठी अर्ज केला होता. कुलाबाच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी 1895 रोजी महाडच्या लोकल बोर्डाचे सदस्य नगरपालिका म्हणून गोपाळबाबा वलंगकर यांची नियुक्ती केली होती. 20 मार्च 1895 रोजी महाडच्या लोकल बोर्डच्या होणाऱ्या बैठकीत गोपाळबाबा उपस्थित राहणार होते. आपल्या शेजारी एक महार बसणार म्हणून लोकल बोर्डच्या सर्वांनी समाजाच्या सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार घातला होता. परिणामी घनसंख्येच्या अभावी अनेक बैठका तहकूब कराव्या लागल्या होत्या. 1895 रोजी पुण्यामध्ये काँग्रेसचे अधिवेशन भरले असताना काँग्रेसने अस्पृश्यांच्या प्रश्नाची दखल घ्यावी असा प्रस्ताव गोपाळबाबांनी मांडला, परंतु या विनंतीकडे काँग्रेस पक्षाने दुर्लक्ष केलं आणि याशिवाय रानडे यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेने सुद्धा या प्रश्नाकडे कधीही गंभीरतेने पाहिलं नाही. शिवराम जानबा कांबळेबद्दल बघू. शिवराम ज्ञानबा कांबळे. त्यांचा जन्म झाला होता 1875 पुण्यामध्ये आणि निधन झालं 1940 मध्ये पुण्यामध्येच. पुण्यातील भांबुर्डा गावचे महार समाजाचे वतनदार शिवराम जानबा कांबळे यांचा जन्म 1875 रोजी पुण्यामध्ये झाला. मराठी आणि इंग्रजी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी समाज सुधारणा चळवळीला सुरुवात केली होती. फुलेंनी बाबा पदमनजी यांचा प्रभाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबा पदमनजी यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. पुण्यातील भांबुर्डा गावचे महार समाजाचे वतनदार शिवराम कांबळे. ओके, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबा पदमनजी यांचा प्रभाव त्यांच्यावर होता. वेद हे ईश्वर निर्मित नाही आहेत. लोकहितवादींच्या बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनाचा आणि अस्पृश्यतेस हिंदू धर्माचा कोणताही आधार नाही या गोपाळबाबा वलंगकर यांच्या मताचा आधार घेऊन शिवराम ज्ञानबा कांबळे यांनी आपले विचार कोल्हापूरच्या दीनबंधू या वृत्तपत्रातून मांडले होते. जो मनुष्य महारांचा स्पर्श योग्य मानत नाही, त्याची सावली त्याज्य मानत तो त्याच्या मनुष्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यास स्पर्शास कसा काय पात्र ठरतो, असा सवाल त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेला केला होता. शिवराम कांबळे यांनी 1903 मध्ये अस्पृश्यांची पहिली परिषद सासवड येथे भरवली होती आणि या परिषदेमध्ये पुण्याच्या आसपास सुमारे 51 गावातील महार लोक उपस्थित होते. या सभेमध्ये महारांना शिक्षण मिळावे, महार बटालियनचे पुनर्गठन करून लष्करात तसेच पोलिसांमध्ये महार समाजास नोकऱ्या मिळाव्यात अशी मागणी केली होती. या सभेतील उपस्थित लोकांपैकी 1588 लोकांची स्वाक्षरी असणारा अर्ज त्यांनी वरील मागणीसाठी सरकारकडे सादर केला होता. शिवराम कांबळे यांनी 1904 मध्ये श्री शंकर पासदिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज या संघटनेची स्थापना केली आणि या संघटनेचं मुख्य केंद्र कुठे होतं? सोलापूरमध्ये. ओके, जे सोमवंशी हितचिंतक मित्र समाज होता त्याचं मुख्य केंद्र होतं सोलापूर. संघटनेचा मुख्य उद्देश होता महार समाजाच्या तरुणांची लष्करामध्ये भरती करणे आणि त्यासाठी वाचनालय चालवणे. शिवराम कांबळे यांनी 1 जुलै 1908 रोजी सोमवंशीय मित्र हे मासिक सुरू केलं होतं. ओके, 1908 मध्ये सोमवंशीय मित्र हे मासिक सुरू केलं होतं. जुन्या अंधश्रद्धा व रूढी यांना कवटाळून राष्ट्र उद्धाराच्या मुळावर घाव घालू नये अशा शब्दांमध्ये त्यांनी तत्कालीन सुशिक्षित पदवीधर व तथाकथित विचारवंत व अस्पृश्य उद्धाराच्या चळवळीकडे उपेक्षेने पाहणाऱ्या लोकांना फटकारले होते. हिंदू समाजाची पुनर्बांधणी करायची असेल तर उच्चवर्णीयांनी पुढाकार घेतला पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. शिवराम कांबळेंनी काँग्रेसमधील जहाज गटाचे कट्टर विरोधक होते. जहाल गटाला ते नवीन दांडगा पंथ असे म्हणत असत. जहाल गटामध्ये टवाळ पक्ष म्हणून
ते खिल्ली उडवत असत. ओके, बघा शिवराम कांबळे कोण होते? कट्टर विरोधक होते जहाल गटाचे. जहाल गटाला ते नवीन दांडगा पंथ असे म्हणायचे आणि जहाल गटाला टवाळ पक्ष असेही म्हणून ते खिल्ली उडवायचे. जहालांची गोरक्षणाची चळवळ, शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची चळवळ म्हणजे हस्तिदंती चळवळ आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, त्यांनी जहालांच्या चळवळीला काय म्हटलं होतं? शिवजयंती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला हस्तिदंती चळवळ असं म्हटलं होतं. जागेतीन आणि मुरडाच्या दुःखांवरील लिखाण त्यांनी सोमवंशी मित्रमधून मांडले होते. तर देवदासींचे विवाह घडवून आणण्याचा प्रयत्नही केला होता. शिवराम कांबळे यांनी 1910 मध्ये आपल्या न्याय मागण्यासाठी ब्रिटिश संसदेला अर्ज सादर केला. त्यांनी जपानचे उदाहरण देऊन ब्रिटिश सरकारला आवाहन केले की सरकारने संधी दिली तर महार जमात मागे राहू शकत नाही. आम्ही कोणत्याही बाबतीत इतर सैनिकांपेक्षा तीळ मात्र कमी नाही. या निवेदनाचा परिणाम होऊन सरकारने पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान 1917 मध्ये महार लोकांची पुन्हा लष्कर भरती सुरू केली होती. शिवराम जानबा कांबळे यांच्या कार्याला प्रभावित होऊन बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1908 मध्ये यथोचित सन्मान केला होता त्यांचा. किसन बागू बनसोडे याबद्दल बघू आपण. यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. 18 फेब्रुवारी 1879 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. नागपूरच्या जवळ मोहोप या गावी 18 फेब्रुवारी 1879 रोजी महार जातीमध्ये किसन फागू बनसोडे यांचा जन्म झाला आणि यांच्यावर भक्ती चळवळीचा प्रभाव होता. हिंदू धर्माच्या चौकटीत राहून दलित समाजाचा उद्धार करण्याची धोरणे त्यांनी आखली होती. किसन फागू बनसोडे यांनी 1903 रोजी नागपूरमध्ये सन्मानबोधक निरपीत समाज या संघटनेची स्थापना केली होती. 1903 मध्ये सन्मानबोधक निरपीत समाजाची स्थापना केली होती. या संघटनेचा मुख्य उद्देश अस्पृश्यांमध्ये जागृती घडवून आणणे तसेच अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी शाळा आणि वसतिगृहांची स्थापना करणे. या संघटनेच्या वतीने नागपूर येथे 1907 रोजी चोखामेळा मुलींची शाळा सुरू करण्यात आली होती. 1907 मध्ये त्यांनी चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली होती. ओके, नागपूर मध्य प्रांत आणि वराड प्रांतमध्ये गावागावात फिरून अस्पृश्यांमध्ये जनजागृती करण्याचं कार्यही त्यांनी केलं होतं. अस्पृश्य समाजात जागृती करण्याच्या दृष्टिकोनाने बनसोडे यांनी 1910 मध्ये निराक्षित हिंद नागरिक आणि 1913 मध्ये विटाळ विध्वंसक आणि 1918 मध्ये मजूर पत्रिका ही वृत्तपत्र सुरू केली होती. 1920 मध्ये आता 1913 मध्ये बघा विटाळ विध्वंसक कोणी? बनसोडे यांनी सुरू केलं होतं. आणि तिकडे विटाळ विध्वंसक बाबा वलंगकरांचं पण आहे. ते कधीचे? बाबा वलंगकर यांचं 1888चं होतं आणि 1913चं विटाळ विध्वंसक हे म्हटलं तर कोणाचं? बनसोडेंचं. 1920 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय दलित नेता संमेलनाचे ते सेक्रेटरी होते. किसन बागू बनसोडे यांच्यावर ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजाचा प्रभाव होता. 1905 मध्ये मुंबई येथे झालेल्या प्रार्थना समाजाच्या बैठकीला ते आवर्जून उपस्थित राहिले होते. आर्यांनी भारतांवर हल्ला करून अस्पृश्यांचा पराभव करून त्यांना गुलाम बनविले आणि या सिद्धांतास त्यांनी पाठिंबा दिला होता. अस्पृश्यांचा स्वतंत्र मतदारसंघास त्यांचा पाठिंबा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर करण्याच्या निर्णयास त्यांनी विरोध केला होता. त्यांच्या मते हिंदू धर्मातून विभक्त होऊन अस्पृश्यांचा विकास साधता येणार नाही. हिंदू धर्मात सुधारणा कराव्यात परंतु धर्मांतर नको अशी त्यांची भूमिका होती. आता पाहू कालीचरण नंदा गवळी आणि गणेश आक्काजी गवळी यांच्याबद्दल. कालीचरण नंदा गवळी आणि गणेश आक्काजी गवळी विदर्भातील दिग्गज दलित पुढारी होते. दोन्ही आर्थिक परिस्थितीमध्ये तुलनेने चांगली असल्याने त्यांनी किसन फागू बनसोडे यांच्या दलित उद्धार कार्यामध्ये आर्थिक मदत पण केली होती. कालीचरण नंदा गवळी यांचा जन्म 1881 मध्ये महार जातीमध्ये गोंदिया येथे झाला होता आणि त्यांचं कुटुंब हे कबीरपंथीय होतं. कालीचरण नंदा गवळी यांनी किसन फागू बनसोडे यांच्या चोखामेळा मुलींची शाळा आणि विटाळ विध्वंसक या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली होती. कोणी? कालीचरण नंदा गवळी यांनी. गणेश आक्काजी गवळी हे किसन फागू बनसोडे यांचे सहकारी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी 1914 रोजी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. ओके, गणेश आक्काजी गवळी यांनी बहिष्कृत भारत वृत्तपत्र 1914 मध्ये सुरू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही अगोदर. या दोघांवरही विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा प्रभाव होता. 1919 रोजी आलेल्या साऊथ बरो कमिशन पुढे वीरा शिंदे आणि डॉक्टर आंबेडकरांसह कालीचरण नंदा गवळी यांची साक्ष घेण्यात आली होती. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याद्वारे सर्वात पहिल्यांदा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये 2 अस्पृश्य प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार मिळाला असताना कालीचरण नंदा गवळी आणि गणेश आक्काजी गवळी यांची नियुक्ती करण्यात आली होती. ओके, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याद्वारे जेव्हा त्यांना 2 अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळाला होता तेव्हा या दोघांची निवड झाली होती. 1920 रोजी नागपूर येथे झालेल्या दलित नेता संमेलनाचे स्वागताध्यक्ष कालीचरण नंदा गवळी यांनी भूषविलं होतं.
1920 ते 1923 पर्यंत कालीचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवळी बराड विधानसभेचे सदस्य होते. याच काळामध्ये त्यांनी विधानसभेमध्ये 1923 रोजी सार्वजनिक ठिकाणांचा उपयोग अस्पृश्यांना करता यावा या आशयाचे विधेयक मांडले होते, परंतु हे विधेयक संमत होऊ शकले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील येवला ठिकाणी धर्मांतरांची घोषणा केली, तेव्हा कालचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवळी, पांडुरंग नंदराम भटकर, हेमचंद्र खांडेकर, तुलाराम साखरे यांनी दलित समाजातील पुढाऱ्यांनी आंबेडकरांच्या घोषणेला विरोध केला. तसेच आंबेडकरांची साथ त्यांनी सोडून दिली होती. त्यापैकी कालीचरण नंदा गवळी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन काँग्रेस पक्षामध्ये, तर गणेश अक्काजी गवळी हिंदू महासभेमध्ये 1936 रोजी सहभागी झाले होते. आता पाहू आपण गांधीजीच्या लोकचळवळीतील महाराष्ट्राचे योगदान. सर्वात पहिल्यांदा असहकार चळवळ. महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये भारतात राष्ट्रव्यापी जनआंदोलन निर्माण केलं होतं आणि यासाठी असहकार चळवळ सुरू करण्याचा प्रस्ताव काँग्रेसपुढे मांडला होता. काँग्रेसने देशव्यापी असहकार चळवळ सुरू करण्यासाठी गांधीजींनी 3 कारणे दिली होती. अकाली आंदोलनाअंतर्गत शीख समुदायावर झालेला अत्याचार. पहिलं कारण होतं अकाली आंदोलनाअंतर्गत शीख समुदायावर झालेला अत्याचार. दुसरं कारण होतं मुस्लिम समुदायास राष्ट्रीय चळवळीमध्ये सामावून घेण्यासाठी खिलाफत चळवळीचा पाठिंबा देणे आणि भारतीयांचे स्वराज्य प्राप्त करण्याचे ध्येय गाठणे. कलकत्ता अधिवेशन 4 ते 9 सप्टेंबर 1920 मध्ये झालं होतं. इंग्रजांविरुद्ध देशव्यापी असहकार चळवळ सुरू करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे विशेष अधिवेशन कलकत्ता येथे झालं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपतराय. चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारविरुद्ध असहकार चळवळ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आणि याच अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते कार्यक्रम येतात बघू. असहकार चळवळीमध्ये सरकारी पदवी अथवा उपाध्यांचा त्याग करणे, सरकारी शाळा, महाविद्यालय आणि कायदेमंडळाचा बहिष्कार करणे, विदेशी कपड्यांचा बहिष्कार करणे आणि स्वदेशीचा पुरस्कार करणे, सरकारी न्यायालयांवर बहिष्कार टाकून देशी न्याय पंचायतींचा स्वीकार करणे, खादी आणि चरख्यांचा स्वीकार करणे, राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना करणे, सरकारी सभा अथवा कार्यक्रमाला नागरिकांची उपस्थिती राहू नये, असे कार्यक्रम त्यांनी असहकार चळवळीमध्ये राबविले होते. आता पाहू आपण नागपूर अधिवेशन डिसेंबर 1920 मध्ये झालं होतं. नागपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सी.व्ही. राघवाचारी. अधिवेशनामध्ये 1 जानेवारी 1921 पासूनच ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध राष्ट्रव्यापी असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या अधिवेशनाची वैशिष्ट्य काय होती की नोव्हेंबर 1920 रोजी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली आयटक ची स्थापना झाल्याने या अधिवेशनाचा कामगारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात झाला होता. या अधिवेशनामध्ये गांधीजींचे एककेंद्रीय नेतृत्व उभे राहिले होते. काँग्रेसचे सदस्यत्व शुल्क 25 पैसे करण्यात आलं होतं. 15 सदस्यांची काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन केली होती. काँग्रेसचे संघटन जिल्हा, शहर, तालुका, गाव पातळीवर उभे केले होते. भविष्यात भाषेच्या आधारावर प्रांतरचना निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. रचनात्मक कार्यासाठी देशभर 1 कोटी रुपयांच्या टिळक स्वराज्य फंडाची स्थापना करण्यात आली होती. शांतता व सनदशीर मार्गाने स्वराज्य मिळवणे हे काँग्रेसचे ध्येय निश्चित झाले होते. असहकार चळवळीमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्राचे पुढारी बघू कोण कोण होते. शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडिलकर, चिंतमणराव वैद्य, हरिभाऊ पाठक, गंगाधरशास्त्री देशपांडे, वासुकाका जोशी, नचिकेळकर, बॅरिस्टर मुकुंद जयकर आणि ल.भ. भोपटकर. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील भुसावळचे वासुदेव दास्ताने, सोलापूरचे होते रामचंद्र राजवाडे, उंबरगावचे होते नानासाहेब देवदेकर, साताऱ्याचे अष्टपुत्रे यांनी न्यायालयांचा बहिष्कार करून वर्षभर वकीलचा त्याग केला होता. परंतु हे जे दोघं होते एम.आर. जयकर आणि ल.भ. भोपटकर यांनी पूर्वीचेच खटले जास्त असल्याने आपल्या वकिलीचा त्याग केला नव्हता. ओके, दोघं जण होते जयकर आणि भोपटकर यांनी वकीलचा त्याग केला नव्हता, बाकी सर्वांनी केला होता. नाशिक जिल्ह्यातील वसंत नारायण नाईक तसेच वराड प्रांतातील वामनराव जोशी यांनी असहकार चळवळीमध्ये सहभाग घेतल्याने इंग्रजांनी त्यांना अटक केली होती. इस्लामपूरचे शंकरराव जावडेकर, सांगलीचे लिमये बाची लागू, महाडचे सखाराम भागवत, मालवणचे सदाशिव कान्होजी यांनी असहकार चळवळीमध्ये भाग घेऊन आपले महाविद्यालयीन शिक्षण सोडून राष्ट्रीय शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य केलं होतं. साधकाश्रमबद्दल माहिती बघू आपण. साधकाश्रमची स्थापना झाली होती 1921 मध्ये मुंबईतील अंधेरीच्या आनंदीलाल पोद्दार शेट्टीच्या वाड्यामध्ये आणि संस्थापक कोण होते. बॅरिस्टर केशवराव देशपांडे हे संस्थापक होते. उद्देश काय होता की विद्यार्थ्यांना शेती करण्याचे, सूतकताईचे व दुग्धशाळा चालवण्याचे शिक्षण देणे. साधकाश्रमचा उद्देश काय होता. विद्यार्थ्यांना शेती करण्याचे, सूतकताईचे व दुग्धशाळा चालवण्याचे शिक्षण द्यायचे होते. साधकाश्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सरकारी नोकरी करणार नाही अशी शपथ घ्यावी लागत असे, अशी प्रतिज्ञा घ्यावी लागत असे.
आता पाहू मुळशी सत्याग्रह 1921 ते 1924 चाललेला. पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी येथे मुळा मोठ्या नदीच्या काठावर टाटा कंपनीने धरण आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेतला होता आणि यामुळे 54 गावे पाण्याखाली येणार होती. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी शंकरराव देव, श्रीरामपंत परांजपे, विदा फाटक, अण्णासाहेब बोपटकर, तात्यासाहेब केळकर यांनी महात्मा गांधींच्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी विनंती केली होती महात्मा गांधींना. गांधींनी स्वतः एकतर प्राण घ्या नाहीतर जमीन घ्या अशा आशयाचा ठराव संमत केला होता आणि गांधींच्या सल्ल्यानुसार 16 एप्रिल 1921 मध्ये मुळा नदीच्या पात्रामध्ये मुळशी सत्याग्रह सुरू झाला होता. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून शंकरराव देव यांची नियुक्ती केली होती गांधीजींनी. सुरुवातीचे 12 दिवस अहिंसक मार्गाने आंदोलने चालली, परंतु सेनापती बापट यांनी जेव्हा सत्याग्रह मंडळाचे काम हाती घेतले, आंदोलनास उग्र स्वरूप प्राप्त झाले होते. सत्याग्रह दरम्यान सेनापती बापट यांनी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे, इंजिन ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्यामुळे 7 वर्षांची बापटांना सक्त मंजुरी झाली होती. त्यामुळेच 1923 मध्ये टाटा कंपनीने आपला धरण व जलविद्युत प्रकल्प मागे घेतला होता आणि यशस्वी मुळशी सत्याग्रह यशस्वी झाला होता. आता झेंडा सत्याग्रह पाहू. नागपूरच्या नगरपालिकेवर राष्ट्रीय चळवळीचा झेंडा लावण्यासाठी 13 एप्रिल 1923 रोजी 36 स्वयंसेवकांनी आंदोलन पुकारलं होतं. ओके, कधी 23 एप्रिल 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह. आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं मंचरशा आवारी, अंबुलकर गुरुजी आणि जमनालाल बजाज यांनी. ओके, मंचरशा आवारी, अंबुलकर गुरुजी, जमनालाल बजाज झेंडा सत्याग्रहामध्ये सहभागी होते. या सत्याग्रहामध्ये अनेक स्त्रिया पण सहभागी झाल्या होत्या. या सत्याग्रहाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने देशीय पातळीवर झेंडा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि याची जबाबदारी विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल यांच्यावर सोपवली होती. दोघांवर होती बघा जबाबदारी, विठ्ठलभाई पटेल आणि वल्लभभाई पटेलवर झेंडा सत्याग्रहाची. आता हिरडा सत्याग्रह पाहू. पुण्यातील भोर संस्थानामध्ये राजाने येथील शेतकऱ्यांवर बराच जुलूम चालवला होता. शेतकऱ्यांवर विवाह कर, पशुप्राण्यांवर कर, म्हैस कर आकारण्यात आला होता. तसेच संस्थानातील हिरडा या औषधी फळांवर सरकारी निबंध लावण्यात आले होते. परिणामी शेतकऱ्यांनी गोपीनाथ पोतनीस, शेटे, सिनकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थानिकांच्या विरुद्ध आंदोलनात पुकारले होते आणि आंदोलनामध्ये नचिकेतकर, विदा फाटक, शंकरराव देव, काकासाहेब गाडगी, अनंतराव पटवर्धन हे सहभागी झाले होते. आता मावळ सत्याग्रह. मावळ सत्याग्रह सरकारविरुद्ध गरीब शेतकऱ्यांचे संघटित करून सावकारांच्या ताब्यात असणारी हिशोबांची सर्व कागदपत्रे हिसकावून घेऊन मावळमध्ये त्याची होळी करण्यात आली होती आणि हे आंदोलन सावकारशाही, भांडवलशाही, ब्रिटिश साम्राज्याविरोधी होतं. आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं होतं? मावळ सत्याग्रहाच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं गोपीनाथ पंत पोतनीस यांनी केलं होतं. गोपीनाथ पंत पोतनीस. सविनय कायदेभंग चळवळ, मिठाचा कायदा मोडण्यासाठी महात्मा गांधीजींनी 78 अनुयायांची पहिली तुकडी साबरमतीपासून दांडीकडे रवाना केली आणि या तुकडीमध्ये महाराष्ट्राचे एकूण 13 सदस्य होते. कोण कोण होते? पंडितराव खेर, गणपतराव गोडसे, विनायकराव भुसकुटे, अवंतिकाबाई गोखले, सखा पाटील, शंकरराव देव, बाळासाहेब खेर, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी तामाणे, जमनालाल बजाज आणि केशव गोविंद हरकारे. हे नाव थोडे लक्षात ठेवावे लागतील कारण यावरती क्वेश्चन आलेला आहे. पण कोण कोण सहभागी होतं, कोण कोण नाही म्हणून. पंडितराव खेर, गणपतराव गोडसे, विनायकराव भुसकुटे, अवंतिकाबाई गोखले, सखा पाटील, शंकरराव देव, बाळासाहेब खेर, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी तामाणे, जमनलाल बजाज आणि केशव गोविंद हरकारे. आता पाहू सोलापुरातील लष्करी कायदा. गांधीजींनी 6 एप्रिल 1930 मध्ये दांडी येथे जाऊन हातात मीठ उचलून सत्याग्रह घडून आणला आणि याचा परिणाम सर्वात पहिल्यांदा सोलापूर येथे दिसून आला. सोलापुरामध्ये ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. इंग्रजांद्वारे सोलापूरमध्ये अटकसत्र सुरू करतात सोलापूरवाल्यांनी उग्र आंदोलन उभारलं होतं. सोलापूरचा लष्करी कमांडर हॉटसन याने सोलापुरामध्ये लष्करी कायदा लागू केला होता. सोलापुरामध्ये लष्करी कायदा कोणी लागू केला तर हॉटसनने लागू केला होता. हा कायदा संपूर्ण भारतापैकी केवळ सोलापुरात होता. याला आपण मार्शल लॉ पण म्हणतो. या लष्करी कायद्याविरुद्ध सोलापूरमध्ये तीव्र हिंसक आंदोलन झाली होती. पोलिसांच्या खुनाच्या आरोपावरून इंग्रजांनी मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा या चौघांना अटक केली आणि 12 जानेवारी 1930 रोजी त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये फाशी दिली होती. मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा यांना. या सर्वांच्या स्मृतीप्रित्यर्थ 12 जानेवारी हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जानेवारी. आणखीन एका प्रकरणामध्ये सोलापूर काँग्रेस समितीचे चिटणीस तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी काढण्याचे नाकारले होते म्हणून त्यांना मारहाण केली होती. तुळशीदास जाधव यांना यांनी गांधी टोपी काढण्यास नकार दिला होता म्हणून त्यांना मारलं होतं.
आता बिळाशी सत्याग्रह. सातारा जिल्ह्यातील बिळाशी गावातील लोकांनी जंगल सत्याग्रह घडवून आणला. इथे शेतकऱ्यांनी जंगलातील एक झाड आणून ते भर चौकात ठेवून त्यांच्यावर किंवा गावातील देवळावर राष्ट्रध्वज फडकविला. या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी 39 जणांना इंग्रजांनी अटक केली आणि राजूताई कदम या महिलेने पोलिसांचा लाठीमार सहन केला, परंतु राष्ट्रध्वज खाली ठेवला नव्हता. आणि या लढ्यामध्ये क्रांतीचे नाना पाटील यांनी पण सक्रिय सहभाग घेतला होता बिळाशी सत्याग्रहामध्ये. अजून कोण म्हटलं महिला कोण होते? राजूताई कदम. आता शिराडा सत्याग्रह 12 मे 1930 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराडा येथे मीठ सत्याग्रह सुरू केला होता. आपण या सत्याग्रहापूर्वी शंकरराव देव, आप्पासाहेब पटवर्धन, वासुदेव दस्ताने, भाऊ रानडे, नाथ घाणेकर, गवी केतकर यांना इंग्रजांनी अटक केली होती. परिणामी सत्याग्रहाची सूत्रे वावी आठवले, विनायकराव भुसकुटे, आचार्य जावळेकर यांच्या हाती आली होती. या सत्याग्रहामध्ये 583 सत्याग्रहाने भाग घेतला होता. 12 मे पासून 15 मे 1930 दरम्यान हा सत्याग्रह सुरू राहिला होता आणि 300 सत्याग्रहांना यामध्ये अटक झाली होती. म्हणजे हे बघा, शिराडा सत्याग्रहामध्ये कोणकोणाला अटक झाली होती? शंकरराव देव, आप्पासाहेब पटवर्धन, वासुदेव दस्ताने, रानडे, घाणेकर आणि केतकर यांना अटक झाल्यामुळे सूत्र कोणी घेतली होती? आठवले, विनायकराव भुसकुटे आणि जावळेकर यांनी. आणि याच्यामध्ये 300 सत्याग्रहांना अटक झाली होती. आता पुणे जिल्ह्यातील सत्याग्रह पाहू. पुणे जिल्ह्यामध्ये मीठ सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी, केशवराव जेदे, हरिभाऊ तुळपुळे, वासुकाका जोशी, धर्मानंद कोसंबी यांनी. पुणे जिल्ह्यातलं मीठ सत्याग्रहाचे नेतृत्व शिंदे, जेदे, तुळपुळे, वासुकाका जोशी, धर्मानंद कोसंबी. प्रचाराची आघाडी होती बाळूकाका कानिटकर, हरिभाऊ पाठक, त्रब हरोडीकर यांनी पुणे शहरातील प्रचाराची आघाडी सांभाळली होती. काकासाहेब गाडगे, एस.एम. जोशी, नागा गोरे, खाडीलकर, देवगिरकर यांनी पुणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन कुलाबा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी एस.एम. जोशी यांना एकूण 6 महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. म्हणजे पुणे जिल्ह्याच्या सत्याग्रहाबद्दल विठ्ठल रामजी शिंदे, एस.एम. जोशी यांना 6 महिन्याची शिक्षा झाली होती. आता ठाणे जिल्ह्यातील सत्याग्रह. या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते नानासाहेब देवतेकर, कमलादेव चट्टोपाध्याय, शंभूराव पाटील यांनी. ठाणे जिल्ह्यामध्ये उंबरगाव येथे 5 मे 1930 मध्ये मिठा सत्याग्रह सुरू झाला. सत्याग्रहाचे विशिष्ट म्हणजे उंबरगावातील 10,000 लोक हातामध्ये पाण्याची मडकी घेऊन समुद्रकिनाऱ्याकडे जाऊ लागले होते. आणि ठाणे जिल्ह्यात डहाणू तालुक्यात चिंचणी, बोडी, डहाणी येथे लोकांनी मिरवणुका काढल्या होत्या आणि मिठाचा कायदा मोडला होता. चिरनेर सत्याग्रह पनवेल इथला. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे 12 ते 13 मैल अंतरावर चिरनेर गावातील शेतकऱ्यांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध मोर्चा काढला होता. पोलिसांनी सत्याग्रहांवर गोळीबार केला होता आणि त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मामलेदार, 3 पोलीस कर्मचारी आणि 1 वनसंरक्षक यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ठारच करून टाकलं होतं. या प्रकरणामध्ये गणेश गुप्ते, प्रभाकर रास्ते, केशव गणेश गुप्ते, प्रभाकर रास्ते, वसंत महादेव बेदक, नारायण धोंडो खरे, त्र्यंबक नारायण बेडकर यांना अटक झाली होती. दहीहंडा सत्याग्रह अकोल्यामध्ये झालेला आहे. चिरनेर सत्याग्रह पनवेलला, दहीहंडा सत्याग्रह अकोल्याचा. अकोला जिल्ह्यामध्ये दहीहंडा गावातील लोकांनी खाऱ्या पाण्याच्या विहिरीमध्ये मीठ तयार करून कायदेभंग केला होता. आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? बापूसाहेब सहस्रबुद्धे, ब्रिजलाल बियाणी, पार्वतीबाई पटवर्धन यांनी केलं होतं. या सत्याग्रहामध्ये गोपाळ गणेश आगरकरांची विधवा पत्नी यशोदाबाई आगरकर या देखील सहभागी होत्या. पुसदचा सत्याग्रह यवतमाळमधला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद ठिकाणी बापूसाहेब आणे, डॉक्टर B.S. मुंजे यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहामध्ये 10 जुलै 1930 मध्ये आरक्षित जंगलातील गवत कापून कायदेभंग करण्यात आला होता. आता नागपूर सत्याग्रह 13 एप्रिल 1930 मध्ये नरकेसरी अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली. नागपूर सत्याग्रह म्हणलं तर नरकेसरी अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे जाहीर सभा घेऊन मिठाच्या पुड्यांचा निलाव करण्यात आला होता. अमरावती सत्याग्रह हा भोजराज, हरिराव देशपांडे, पातुरकर, कृष्णराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. इथे पण मिठाच्या पुड्याची अवैध विक्री करून कायदेभंग केला होता. आता बाबू गेनूचे बलिदान बघू. पुणे जिल्ह्यातला आंबेगाव तालुक्यातला महाळुंगे पडवळ गावाचा रहिवासी होता. महाळुंगे पडवळ. बाबू गेनू सेद नोकरीनिमित्त मुंबईत आला होता. मुंबई येथील वास्तव्यामध्ये तो गिरणी कामगार म्हणून रुजू झाला होता. मुंबईच्या वास्तव्यात बाबू गेनू महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीकडे आकर्षित झाले आणि तो काँग्रेस पक्षाच्या 4 आणीचा सदस्य बनला होता. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये विदेशी कपड्यांच्या पेशकारांची चळवळ सुरू झाली होती आणि या चळवळीमध्ये बाबू गेनूने सहभाग घेतला होता. 12 डिसेंबर 1930 मध्ये कळबादेवीच्या मार्केटमधून परदेशी कापडाने भरलेला माल जात असताना बाबू गेनू त्या ट्रकसमोर आडवा झाला आणि तेव्हा ब्रिटिश पोलीस अधिकारी सार्जंट याने, कोण सार्जंट होता बघा तिथे, सार्जंट याने ट्रकचा स्वतः ताबा घेऊन रस्त्यावर आडवा पडलेला 22 वर्षाचा बाबू गेनूच्या अंगावरून तो चालविला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. सैनिक कायदेबंद चळवळीत बाबू गेनू यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. ब्रिटिश सरकारने या घटनेची नोंद आपल्या दप्तरी अपघात म्हणून केली होती.
आता बघू छोडो भारत आंदोलन. 1942मध्ये भारतात आलेल्या क्रिप्स मिशनच्या अपयशानंतर काँग्रेस कार्यकारिणीने वर्धा येथे झालेल्या बैठकीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध जन आंदोलन सुरू केलं होतं. यानुसार 14 जुलै 1942मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्याचा ठराव वर्धा येथे संमत झाला होता आणि हा निर्णय भारतीय जनतेला आणि ब्रिटिश सरकारला कळावा यासाठी काँग्रेसचे अधिवेशन 8 ऑगस्ट 1942 रोजी भरवण्यात आलं होतं मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर. ओके, छोडो भारत आंदोलन कुठे झालं होतं? मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर. आणि या अधिवेशनाची काही महत्त्वपूर्ण बाबी काय होत्या? अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. जवाहरलाल नेहरू यांनी छोडो भारतचा प्रस्ताव मांडला होता. याच अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी आपल्या भाषणामध्ये भारतीय जनतेस करा अथवा मरा असा संदेश दिला होता, डू ऑर डाय. ओके, महात्मा गांधींच्या आपल्या भाषणामध्ये विविध वर्गास खाली सूचना दिल्या होत्या. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांनी म्हटलं होतं राजीनामे देऊ नये परंतु काँग्रेसप्रती निष्ठा बाळगावी. भारतीय लष्कराला म्हटलं होतं लष्करातील नोकरी सोडू नका परंतु भारतीयांवर गोळीबारी करू नका. भारतीय विद्यार्थ्यांना म्हटलं होतं खंबीर असाल तरच अभ्यास, शाळा आणि कॉलेज सोडा. भारतीय शेतकरी यांनी म्हटलं होतं जमीनदार जर सरकारविरुद्ध असतील तरच त्यांना टॅक्स द्या. भारतीय संस्थानिकांना म्हटलं होतं आपल्या जनतेच्या सार्वभौमत्वाचा अधिकार मान्य करा. आणि संस्थानिकातील प्रजेला काय म्हटलं गांधींनी? संस्थानिक ब्रिटिशांविरुद्ध लढणार असतील तरच त्यांचे नेतृत्व मान्य करा. महात्मा गांधींच्या भाषणानंतर अरुणा असफाली यांनी गवालिया टँक मैदानावर काँग्रेसचा राष्ट्रीय ध्वज फडकविला होता आणि दुसऱ्याच दिवशी 9 ऑगस्ट 1942मध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना अटक पण झाली होती. त्यामध्ये कोण कोण होतं? महात्मा गांधी, सरोजिनी नायडू यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये, जवाहरलाल नेहरू यांना अहमदनगरच्या तुरुंगामध्ये आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांना नाशिकमध्ये. महात्मा गांधी, नायडू, सरोजिनी नायडू पुण्याच्या येरवड्यामध्ये होते, जवाहरलाल नेहरू अहमदनगरच्या तुरुंगात आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे नाशिकमध्ये अटक करण्यात आली होती त्यांना. काँग्रेस गुप्त रेडिओ यांच्या विशा मेहता यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस गुप्त रेडिओ सुरू केलं होतं. 1942च्या चलो जाओ चळवळीमध्ये बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या आणि या रेडिओवरूनच बातम्याचे नियमितपणे संचालन राम मनोहर लोहिया यांच्याद्वारे केलं जायचं. राम मनोहर लोहिया. ओके, काँग्रेस गुप्त रेडिओमध्ये कोण कोण सहभागी सदस्य होते? उषा मेहता, राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, पुरुषोत्तम त्रिकामदास, चंद्रकांत जावरी, बाबूबाई ठक्कर. उषा मेहता यांनी नेतृत्व केलं होतं आणि प्रसारित कोण केलं होतं? संचालन राम मनोहर लोहिया यांनी. 1942च्या चळवळीमध्ये कोण कोण होते? गुप्त नावे बघू. एक गुप्त म्हणजे सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची गुप्त नावे ठेवली होती. ती काय होती? दादी कुणाला म्हणायचे? ते सुचेता कृपलानीला दादी म्हणायचे. दादी म्हणलं तर सुचेता कृपलानी. दीदी बाबा राघवदास यांना दीदी. कदम यांना अरुणा असफाली. कुसुम यांना अच्युतराव पटवर्धन. कुसुम म्हणजे अच्युतराव पटवर्धन. आणि इमाम साहेब कुणाला म्हणत होते? एस एम जोशी यांना इमाम साहेब असे म्हणत होते. ओके, दादी सुचेता कृपलानी, दीदी असे नाव बाबा राघवदास, कदम म्हणलं तर अरुणा असफाली, कुसुम म्हणलं तर अच्युतराव पटवर्धन आणि इमाम साहेब म्हणलं तर एस एम जोशी. सेंट्रल डिरेक्टरेल अरुणा असफाली यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेली सेंट्रल डिरेक्टरेल ही संघटना म्हणजे क्रांतिकारकांचे स्वयंसेवक दल होय. या संघटनेमध्ये अरुणा असफाली, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, एस एम जोशी, नागा गोरे, शिरुबाई लिमई, वसंत अवसारे यांनी भाग घेतला होता. या संघटनेच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणला. तसेच पुण्यातील कॅपिटल आणि वेस्ट एंड थिएटर या बॉम्बफेक करण्यात आली होती. याच्यामध्ये पण या संघटनेच्या वसंत अवसारे यांनी इंग्रजांनी अटक केली होती. ओके, वसंत अवसारेला इंग्रजांनी अटक केलं होतं. आता बघू आपण चले जाओ चळवळीतील महाराष्ट्रातील ठिकठिकाणी झालेले विद्रोह. मुंबईमध्ये मुंबईतील भाजी विक्रेता देऊ गणपत यांनी पोलिसाच्या समोर चले जाओच्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यावर गोळीबार केला होता आणि त्याचा मृत्यू पण झाला होता. कुलाब्यातील चळवळीचे नेतृत्व नानासाहेब कुंटे यांनी केलं होतं. त्यांनी दाढी वाढून वेषांतर करून कुलाब्यात भूमिगत चळवळ चालली होती. कुलाबा म्हटलं तर नानासाहेब कुंटे. मुंबईमध्ये कोण होते? गणपत. ओके, देऊ गणपत. आणि नाशिकमध्ये वामराव यादरी, वामनराव यादरी, वसंतराव नाईक, रावसाहेब ओक यांनी नेतृत्व केलं होतं. पुण्यामध्ये शंकरराव देव, केशवराव जेदे, नागा गोरे, एस एम जोशी, धनंजय गाडगे, कमलाताई भागवत हे नेतृत्व करत होते. टेलिफोनच्या तारा तोडणे, पोलिसांना घेरून त्यांचा गणवेश उतरविणे, त्यांची ओळी करणे, सरकारी खजिना लुटणे हे कार्य त्यांनी केलं होतं. नारायण दाभाडे या 13 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मोर्चा काढून पुण्यामध्ये काँग्रेस भवनावर स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला होता. इंग्रजांनी सांगूनही त्याने झेंडा खाली उतरण्यास नकार दिल्यामुळे ब्रिटिशांनी त्याला गोळीबार करून मारून टाकलं होतं. ओके, नारायण दाभाडे यांना. अहमदनगर येथील सिरोज सिनेमागृहात क्रांतिकारकांनी बॉम्ब तयार करण्यास साधने आणली होती. इंग्रजांनी अचानक सिनेमागृहावर छापा घातला. त्यामध्ये बाळासाहेब सप्तश्री, घनश्याम वराडे, हबीब खान, डॉक्टर घाटे, आयर गवळी इत्यादींना अटक करण्यात आली होती. इंग्रजांकडे या स्वातंत्र्य सैनिकांविरुद्ध पुरावे नव्हते. परिणामी त्यांनी एक संशयित रखमाजी बोंदडे यास सरकारी साक्षीदार म्हणून न्यायालयात उभं केलं होतं. परंतु साक्षीदाराने पोलिसांना दिलेली साक्ष न्यायालयात फिरवली. त्यामुळे सर्व आरोपींची न्यायालयात निर्दोष मुक्त झाली होती.
आता साताऱ्यामध्ये बघू, साताऱ्यामध्ये भाई कोतवाल, गोमाजी पाटील या क्रांतिकारकांचा एक गट तयार केला होता. आझाद दस्ता या नावाने ते संबोधले जात होते. या आझाद दस्त्याच्या द्वारे मुंबई पुणे येथील वीजपुरवठा बंद करून हाहाकार माजवायचा असे ठरवले होते. 1943 मध्ये सिद्धगड डोंगरराव आझाद दस्ताचे कार्यकर्ते लपून बसले होते आणि याची चाहूल इंग्रजांना लागली असता त्यांनी डोंगरावर हल्ला केला होता. पोलिसांच्या झालेल्या झाडपीत भाई कोतवाल, हिराजी पाटील ठार झाले. गोमाजी पाटील पोलिसांच्या हातून निसटले आणि ते भूमिगत झाले होते. कोल्हापूरमध्ये बघा, आता कोल्हापूरमध्ये गणपती केसरकर, करवीरय्या स्वामी, नारायण वारके यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सैनिकांनी 11 डिसेंबर 1942 रोजी कोल्हापूर गारगोटी मार्गावर वेदगंगा नदीवर पूल उद्ध्वस्त करून गारगोटी येथील सरकारी खजिना लुटला होता. पहिल्याच दिवशी पुलाखाली लावलेल्या बॉम्बची दिशा चुकीने उलटी असल्याने पूल उद्ध्वस्त झाला नाही. परिणामी दुसऱ्या दिवशी पुन्हा पूल उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रिटिश सैनिक पुलाजवळ दबा धरून बसल्याने स्वतंत्र सैनिकांवर हल्ला करण्यात आला होता आणि यात ते लोक शहीद झाले होते. कोल्हापुरात आणखीन एक प्रकरण झालं होतं रत्नबा कुमार यांचं. रत्नबा कुमार यांनी शंकरराव माने, डॉक्टरराव माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शंभूराव पटवर्धन, इब्राहिम नदाब यांच्या सहकार्याने पुण्यातील जेजुरी देवस्थानचा खजिना लुटला होता. नंदुरबारमध्ये 9 सप्टेंबर 1942 मध्ये शिरीषकुमार मेहता या शाळकरी विद्यार्थ्यांनी इंग्रजांविरुद्ध मोर्चा काढला होता आणि यामध्येच गोळीबार झाला होता. गोळीबारामध्ये शिरीषकुमार घोष, लालादास, धनसुखदास, शशीधर, घनश्याम या विद्यार्थ्यांना मृत्यू झाला होता. कोण कोण होते? शिरीषकुमार घोष, लालादास, धनसुखदास, शशीधर, घनश्याम. नंदुरबारमध्ये GD उर्फ बापू लाड आणि जगन्नाथ नाईकवाडी यांच्या तुफान सेनेने नंदुरबारचा सरकारी खजिना लुटला होता. तुफान सेनेमध्ये कोण होतं मग? GD उर्फ बापू लाड, जगन्नाथ नाईकवाडी हे दोघे जण. आता नागपूरमध्ये बघू. नागपूरमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीच्या धर्तीवर 13 एप्रिल 1939 रोजी हिंदुस्थान लाल सेनाची निर्मिती झाली होती. या संघटनेचे संस्थापक होते जनरल आवारी, मदनलाल बागडी, विनायक दांडेकर, श्याम नारायण काश्मीरी, भोले सिंग नाईक. ओके, आवारी, बागडी, दांडेकर, काश्मीरी आणि नाईक. या संघटनेच्या वतीने नागपूरच्या चिटणीस पार्कमध्ये चले जाव चळवळीची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी तुकडोजी महाराज यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलण्यात आलं होतं. तुकडोजी महाराजांनी स्वतःला रचलेली गीते खजिरांच्या तलावावर गायली होती. ओके, आणि त्यामुळे इंग्रजांनी तुकडोजींना अटक पण केली होती. पोलिसांनी सभेवर लाठी हल्ला करून सभा उधळून टाकली होती आणि संतप्त लोकांनी इंग्रजांना दगडफेक केली होती. पोलिसांच्या गोळीबारामध्ये दाजीबा महाले मृत्युमुखी पडले होते. दाजीबा महाले यांचा मुलगा शंकर महाले यांनी इंग्रजांनी लाठीमार केला असता गांधी महाराज की जय असा उद्घोष त्यांनी करून मृत्यूला कंटाळलं होतं. पण दाजीबा महाले आणि त्यांचा मुलगा शंकर महाले दोघं पण मृत्युमुखी पडले होते. आता चिमूरमध्ये काय घडलं? चिमूर हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतं. तेथील उद्धव कोरकोरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला कर न देण्याची चळवळ सुरू केली. चिमूरमध्ये कोण? उद्धव कोरेकर यांनी या चळवळीची सुरुवात 16 ऑगस्ट 1942 मध्ये केली होती. चिमूर येथील गावकऱ्यांनी तहसीलवर मोर्चा काढला होता. ओके, आणि या झटपटीमध्ये काही पोलीस मृत्युमुखी पडले होते. या विरोधामध्ये पोलिसांनी निरपराध महिला, लहान मुलांवर अमानुष हल्ले चढवले आणि त्यांचा छळपण केला होता. प्राध्यापक भन्साळी यांनी चिमूरच्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सलग 63 दिवस उपोषण केलं होतं. कुणी? चिमूरमध्ये बघा, प्राध्यापक भन्साळींनी उपोषण केलं होतं महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी. आदिवासी समाजातील पुढारी ठक्कर बापा, अप्पाजी द्रविड, कोंदवडराव यांनी चिमूर प्रकरणात न्यायालयीन चौकशी व्हावी असा आग्रह धरला होता. आणखीन एक प्रकरण चिमूर येथील महार समाजातील व्यक्ती रघुनाथ खोब्रागडे, चिमूरमधलेच रघुनाथ खोब्रागडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी दवाखाने वगळून सर्व सरकारी इमारतींना आग लावली होती. रामटेकमध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी तहसील खजिना लुटला असताना महार समाजाचा तहसीलदार बनसोडे यांनी स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यास नोकरीवरून काढून टाकलं होतं. बाळवापूर येथे नानू हिराजी गजबी तर गोंदिया येथे कालीचरण नंदागवळी या महार समाजाच्या पुढाऱ्यांनी स्थानिक ठिकाणी आंदोलन केलं होतं. रामटेकमध्ये कोणी होतं मग? बनसोडे. ओके, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकार पाहू आपण. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची स्थापना झाली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वतःला स्वतंत्र जाहीर करून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं होतं. या प्रतिसरकारचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात दीर्घकाळ चाललेलं होते. 1943 पासून 1946 पर्यंत चाललं होतं. या सरकारांतर्गत सेवा दल, तुफान दल आणि लोक न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे प्रतिसरकारतर्फे
सेवा दल, तुफान दल आणि लोक न्यायालय स्थापन केलं होतं. हे एक प्रकारचं संमत विरोधी आणि जातविरोधी सरकार होतं. राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय यामध्ये घेतले जायचे. या सरकारद्वारे गांधीजीच्या रचनात्मक कार्यावर विशेष भर दिला होता. लघु उद्योग, कुटीर उद्योग यावर लक्ष केंद्रित केलं होतं. भारतीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोक न्यायालय भरवली जात होती. निकाल पण मार्गी लावायचे. इंग्रजी सैनिकांचा सामना करण्यासाठी GD उर्फ बापूलाड यांच्या मार्गदर्शनाखाली तुफान सेनेची स्थापना करण्यात आली होती. प्रतिसरकार विरुद्ध इंग्रजांनी खबर देणाऱ्या लोकांची शिक्षा म्हणून पायात पत्रे ठोकले जात होते, म्हणून यास पत्री सरकार असेही म्हटलं जायचं. पत्री सरकार विरुद्ध ज्यांनी इंग्रजांना खबर दिली त्या लोकांच्या पायामध्ये पत्र ठोकले जायचे. गांधी विवाह पद्धत यामध्ये काय होतं बघू. याचं वैशिष्ट्य कमीत कमी खर्चात विवाह लावणे, संपत्तीचा व अन्नाचा वापर म्हणजे अन्नाचा अपव्यय न करणे, विवाह समारंभामध्ये अस्पृश्यांना सहभागी करून घेणे. आता पाहू मराठवाडा मुक्ती संग्राम आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान. 1724 मध्ये चीन क्लीन खान याने निजाम उल मुल्कची पदवी धारण केली होती. हैदराबाद येथे स्वतंत्र राज्याची स्थापना पण केली होती. कोणी? चीन क्लीन खान याने. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा निजाम अली याने 1748 मध्ये हैदराबादच्या सिंहासनावर बसला होता. यानंतर सर्व राजे निजाम या नावाने ओळखले जाऊ लागले. हैदराबादचा शेवटचा राजा मीर उस्मान अली खान 29 ऑगस्ट 1911 मध्ये सत्तेवर आला. याने पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांना मदत केल्यामुळे ब्रिटनचा सम्राट जॉर्ज पंचम याने त्यास हिज एक्झालेटेड हायनेस या किताबाने सन्मानित केले होते. कोणाला? मीर उस्मान अली खान यांना हिज एक्झालेटेड हायनेस असं ब्रिटनच्या सम्राट जॉर्ज पंचमने त्यांना सन्मानित केलं होतं. निजामाने 1917 मध्ये हैदराबादमध्ये उस्मानिया विद्यापीठ तर 1927 मध्ये औरंगाबादमध्ये इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना केली होती. आर्य समाजाची काय भूमिका होती ते पाहू. 1938 मध्ये हरिपुरा येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये प्रजामंडळाच्या कार्यक्रमास काँग्रेसने मंजुरी दिल्यामुळे हैदराबादमध्ये काँग्रेसने प्रजामंडळाची सुरुवात केली होती. 1938 मध्ये हैदराबादमधील काँग्रेसचे नेते स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांनी 1938 मध्ये काँग्रेस प्रजामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु निजामाने या दोन्ही पुढाऱ्यांना अटक करून काँग्रेस प्रजामंडळावर बंदी आणली होती. हिंदू महासभेचे विद्या सावरकर, सेनापती बापट यांनी हैदराबाद संस्थानामध्ये होत असलेल्या हिंदूवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. परिणामी हैदराबादमध्ये आंदोलनासाठी आलेल्या बापटांनी नामपल्ली स्टेशनवर अटक करण्यात आली होती. बापटांना नामपल्ली स्टेशनवर. आर्य समाजाने 24 ऑक्टोबर 1938 मध्ये हैदराबादमध्ये सत्याग्रह पुकारून धर्मशुद्धीकरण कार्यक्रमावर भर दिला होता. परिणामी निजामाने आर्य समाजाच्या कार्यकर्त्यावर क्रूर हल्ले केले आणि या हल्ल्यामध्ये वेदप्रकाश मृत्युमुखी पडला तर बिदर तुरुंगामध्ये भाई श्यामलाल यांची हत्या करण्यात आली. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये बळी पडलेला वेदप्रकाश हा पहिला हुतात्मा ठरला होता. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये पहिला हुतात्मा म्हणलं तर वेदप्रकाश. आर्य समाजाच्या वतीने 31 जानेवारी 1939 रोजी पहिला सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले सदस्य कोण कोण होते? नारायण स्वामी, नरदेव शास्त्री, आनंद स्वामी, आचार्य नरेंद्र देव, शेषराव वाघमारे, दिगंबरराव शिवणीगीकर, गणपतराव कतले, शंकरराव अंदोरीकर आणि निवृत्ती रेड्डी. दलित चळवळीची भूमिका बघू काय होती. निजाम राजवटीमध्ये व्यंकटराव आणि श्यामसुंदर यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारी पश्त आवाम ही एक दलित संघटना होती. संघटनेचा मुख्य उद्देश हैदराबाद येथील दलित लोकांना निजामांशी एकनिष्ठ राहण्याचा प्रोत्साहन देणे. नांदेड येथे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे अधिवेशन झाले असता पश्त आवाम संघटनेवर दगडफेक झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभेमध्ये म्हणाले होते की हैदराबादमधील जनतेने भारतीय संघराज्यात सहभागी व्हावे. निजाम हा भारताचा शत्रू आहे. हैदराबाद संस्थान म्हणजे भारताच्या विभाजनाची सुरुवात ठरेल. या पापात हैदराबाद येथील लोकांनी सहभागी होऊ नये. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे नेते राजभोज यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेवरून सिकंदराबाद येथे जाहीर सभा घेतली आणि हैदराबाद मुक्ती संग्रामास पाठिंबा दिला होता. कुणी? तर त्यांचं नाव काय म्हटलं मी? राजभोज, पाना राजभोज असं होतं. आता वंदे मातरम चळवळ. हैदराबाद येथील शिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीत म्हणण्यास निजामाने मनाई केली होती. औरंगाबाद येथील इंटरमिजिएट कॉलेजचे प्राध्यापक गोविंदभाई श्रॉफ हे विद्यार्थ्यांना निजाम विरुद्ध चितावणी देतात म्हणून निजामने त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं होतं. गोविंदभाई श्रॉफ यांनी हैदराबाद येथील विद्यार्थ्यांना हाताशी पकडून वंदे मातरमच्या मुद्द्यावर बेमुदत संप घडून आणला होता. निजामाने विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकले होते. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू TJ केदार यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठामध्ये पुन्हा प्रवेश मिळवून दिला होता. आता वैयक्तिक सत्याग्रह. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये महात्मा गांधींनी मराठवाड्यातील वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्यासाठी खालीलपैकी 5 स्थानिक नेत्यांची निवड केली होती. स्वामी रामानंद तीर्थ बीडमध्ये, हिरलाल कोटेचा बीडमध्येच, स्वामी रामानंद तीर्थ बीड, हिरलाल कोटेचा बीड, देवरामजी चव्हाण यांचं उस्मानाबादमध्ये, अच्युतराव देशपांडे औरंगाबादमध्ये आणि मोतीलाल मंत्री होते बीडमध्ये.
16 ऑगस्ट 1942 स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात छोडो भारत आंदोलनाची सुरुवात झाली होती. इंग्रजांनी स्वामीजींना नामापल्ली स्टेशनवर अटक केली होती. नामापल्ली स्टेशनवर आपल्या बापटांना पण अटक केली होती आणि इंग्रजांनी स्वामीजींना पण तिथेच अटक केली. आंबेजोगाईच्या योगेश्वरी शाळेतील शिक्षकांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला म्हणून शिक्षकांवर कठोर कारवाई केली होती. मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या लोक आंदोलनाच्या दबावामुळे निजामांनी 3 जुलै 1946 मराठवाड्यामध्ये प्रजा काँग्रेसवर बंदी उठवली होती. आता इत्तेहादुल मुस्लिमन काय आहे? ही संघटना निजामांची खाजगी संघटना होती. या संघटनेला निजामाने निम्न लष्कराचा दर्जा दिला होता. या संघटनेचे अध्यक्ष होते कासिम रजवी रजाकार. या संघटनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. कासिम रजवीने बाह्य शक्तीच्या मदतीने संस्थानावरील प्रजेवर छळ केला होता. गावागावामध्ये हिंसाचार घडवून आणला होता. प्रजा काँग्रेसचे पहिले हुतात्मा ठरलेले गोविंदराव पानसरे 21 ऑक्टोबर 1946 रोजी रजाकारांनी त्यांची हत्या केली होती. आता प्रजा काँग्रेसचे पहिले अधिवेशन बघू. 16 ते 18 जून 1947 प्रजा काँग्रेसचे पहिले अधिवेशन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली मुशिराबाद येथे भरलं होतं. ओके. अधिवेशनाला परवानगी नाकारण्यात आली असतानाही सभा घेण्यात आली होती. सभेला संबोधित करणारी प्रमुख पाहुणे म्हणून कमलादेवी चट्टोपाध्याय यांना बोललं होतं. प्रमुख पाहुणे कोण होत्या मग? मुशिराबादमध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय. निजामाने रजाकारांच्या मदतीने सभेवर हल्ला करून सभा उद्ध्वस्त केली होती. रजाकारांच्या अतिरेकी कारवायांचा प्रतिकार करणारी लोकांनी शस्त्रास्त्र प्रशिक्षण देऊन श्री दिगंबर बिंदू यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणाच्या सीमारेषेवर सशस्त्र कॅम्पस उभारण्यात आलं होतं. याच पथकामध्ये नारायण पवार यांनी निजामावर बॉम्ब फेकून त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि दुसरं अधिवेशन त्यांचं आता 1947 प्रजा काँग्रेसचं दुसरं अधिवेशन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं. 7 ऑगस्ट हा दिवस भारताच्या संघराज्यामध्ये हैदराबाद सामील होण्याचा दिवस, तर 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश हैदराबादमधील लोकांना देण्यात आले होते. निजामाने मात्र आपल्या राज्याचा प्रधानमंत्री म्हणून मीर लायक अली याची नियुक्ती केली होती. मीर लायक अली आणि परराष्ट्राचा ध्वज आपल्या राज्यात न फडकविण्याचे प्रमाण काढले होते. याशिवाय भारत सरकारशी चर्चा करण्यासाठी निजामने सर वॉल्टर मॉन्कटोन यांची नियुक्ती केली होती. कोणाची? सर वॉल्टर मॉन्कटोन. आता ऑपरेशन पोलोबद्दल बघू. हैदराबादचा भारतात समावेश करण्यासाठी भारतीय सेनेने सदर्न कमांडरचे प्रमुख जनरल गार्डार्ड यांनी ही योजना तयार केली होती. ऑपरेशन पोलो योजना जनरल गार्डार्ड यांची होती का? या योजनेमध्ये कोण कोण होतं? मेजर जनरल जयंत चौधरी, DS ब्रास, मेजर जनरल A रुद्र, ब्रिगेडियर शिवदत्त सिंग, एअर व्हाईस मार्शल मुखर्जी. भारतीय सैन्य निजामाचे सैन्य यांच्यामध्ये 13 सप्टेंबरपासून ते 17 सप्टेंबरपर्यंत लष्करी कारवाया झाल्या. सत्यशेट्टी निजामी फौजेचे प्रमुख जनरल अल इद्रिस यांनी 17 सप्टेंबर 1948 भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. अल इद्रिस यांनी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी रामानंद तीर्थ यांनी कोणतीही अट न ठेवता मराठवाडा महाराष्ट्रामध्ये सामील करण्याची घोषणा केली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मराठवाड्याची भूमिका काय होती? तर स्वामी रामानंद तीर्थ यांचे सहकारी देवीसिंह चौहान यांनी मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला. ब्रिजलाल बियाणी यांनी फैजल अली कमिशन पुढे मराठवाडा विदर्भाचे मिळून एक स्वतंत्र राज्य निर्माण झाल्यास मराठवाड्याचा विकास होईल अशी भूमिका मांडली होती. हैदराबाद विधानसभेचे अध्यक्ष काशीनाथराव वैद्य यांनी पैठण येथील आपल्या भाषणामध्ये स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी आपल्या भाषणात मांडली होती. आता पाहू संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबद्दल. 1908 संयुक्त महाराष्ट्राच्या अध्यक्षीय भाषणामध्ये चिंतामणराव वैद्य यांनी सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र एकीकरणाचा प्रस्ताव मांडला. कोणी? चिंतामणराव वैद्य यांनी. 1911 नचिकेळकर यांनी केसरी वृत्तपत्रामध्ये मराठी भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या एका अंमलाखाली असावी असं लिखाण केलं होतं. 1916 होमरूल लीगची स्थापना करतेवेळी लोकमान्य टिळकांनी आपल्या भाषणामध्ये भाषेवर आधारावर प्रांतरचना करण्याची मागणी इंग्रजांकडे केली. 1920च्या नागपूर अधिवेशनामध्ये राज्याची पुनर्रचना करण्याचे आश्वासन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिले. 28 जानेवारी 1940 रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापना झाली होती. यावेळी श्री वाकणकर यांनी धनंजयराव गाडगे पटवर्धन यांच्या मदतीने संयुक्त महाराष्ट्र नकाशा तयार केला होता. कोणी? गाडगे आणि पटवर्धन यांनी. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये माडगुळकर यांच्या पुढाकाराने 12 मे 1946 संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती. माडगुळकरांच्या नेतृत्वाने. संस्थापक होते जयदे, पोद्दार, नवरे, शंकरराव देव आणि माडगुळकर. याचा उद्देश होता मराठी भाषकांचा सलग भूप्रदेश महाराष्ट्रात जोडणे, लोकसत्ताक समाजवादी महाराष्ट्र स्थापन करणे, सामाजिक आर्थिक राजकीय समता स्थापन करून सहकारी तत्वावर महाराष्ट्राची उभारणी करणे. आता संयुक्त महाराष्ट्र परिषद 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण समिती गठीत झाली होती आणि या परिषदेमध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली होती आणि पहिले अध्यक्ष बनले होते शंकरराव देव.
कोणते ठराव मांडले होते? सलग मराठी भाषिक प्रदेशाचा एक प्रांत बनवावा. मराठी भाषिक प्रांत बनविताना मुंबई व मध्य प्रांतातील मराठी भाग तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भागांचा समावेश करावा. ओके. धर कमिशनबद्दल बघू. भारताच्या घटना समितीने भाषावर प्रांत रचनेसाठी प्रश्न आणावा यासाठी भारताच्या विविध भागामध्ये निदर्शने करण्यात आली होती. परिणामी एस के धर यांच्या अध्यक्षतेखाली 17 जून 1948 मध्ये समिती नेमली. धर कमिशनने अनेक मान्यवरांची साक्ष दिली. यापैकी सर्वात प्रमुख साक्ष होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. डॉक्टर आंबेडकरांच्या मते काय होतं? मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्याचा समावेश संयुक्त महाराष्ट्रातच करावा. एस के धर कमिशनने 10 डिसेंबर 1948 मध्ये हा अहवाल सादर केला होता. भाषावर प्रांतरचना करणे भारताच्या एकात्मतेस मारक ठरेल. भाषिक राज्य निर्माण भाषावर प्रांतरचना करणे भारताच्या ऐक्यास व एकात्मतेस मारक ठरेल. भाषिक राज्य निर्माण करण्याची योग्य वेळ नाहीये. धर कमिशनने राज्याची पुनर्रचना करण्याचे एकूण 4 निकष मांडले होते. भौगोलिक एकरूपता, आर्थिक स्वावलंबन, प्रशासकीय सुविधा आणि विकासाची क्षमता. अकोला करार झाला होता 8 ऑगस्ट 1947 मध्ये. एस के धर कमिशन पुढे मराठी भाषिक प्रांतांची मागणी एकमुखाने मांडण्यासाठी अकोला परिषद आयोजित केली होती. एस के धर कमिशन पुढे अकोला परिषदेतील प्रमुख नेते होते शंकरराव देव, रामराव देशमुख, धनंजय गाडगी, पूनमचंद्र राका, दवा पोद्दार, गौतम माडगुळकर, प्रमिला ओक, दवी गोखले, पंढरीनाथ पाटील, कन्नमवार हे जण होते. ओके. इत्यादी. अकोला करारातील तरतुदी बघू. मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र असा एक प्रांत असावा. यामध्ये मध्य प्रांत आणि वराड असे उपप्रांत निर्माण करावे. प्रत्येक उपप्रांतामध्ये स्वतंत्र कायदेमंडळ मंत्रिमंडळ असावं. कायदेमंडळामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी असावे. उपप्रांताच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेण्यात याव्या. उपप्रांतामध्ये स्वतंत्रपणे उच्च न्यायालय असावं. विशिष्ट बाबींसाठी संपूर्ण प्रांतांचे खास न्यायालय असावं. प्रांतासाठी एक पब्लिक सर्व्हिस कमिशन असावं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे शक्य असल्यास महाविदर्भ निर्माण करावा. आता JVP समिती आली होती 1 एप्रिल 1949 मध्ये. धर कमिशनच्या अहवालापुढे भारताच्या विविध ठिकाणी भाषिक प्रांतरचना मुद्द्यावर देशभर आंदोलन सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्र दक्षिणेकडील प्रांत आघाडीवर होते. यावर उपाय सुचवण्यासाठी जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या सदस्य असणारी एक समिती गठीत करण्यात आली होती. ही समिती JVP समिती म्हणून ओळखली जाते. या समितीने अहवाल 5 एप्रिल 1949 रोजी प्रसिद्ध केला होता. त्यांनी काय शिफारसी केल्या होत्या? भाषावर प्रांतरचना काँग्रेसला मान्य आहे, परंतु त्याची अंमलबजावणीची योग्य वेळ नाही आहे. योग्य वेळी आंध्र प्रांत बनविला जाईल. महाराष्ट्र मराठी भाषिकांचा बनविला जाईल, परंतु यामध्ये मुंबईचा समावेश नसेल. त्रावणकर व कोचीन एकत्र असलेल्यास केरळ प्रांताची निर्मिती केली जाईल. JVP समितीच्या शिफारशीमुळे भारतीय लोकांचे समाधान झालेच नाही. आता भारतात पुन्हा एकदा आंदोलनाचा जोर चढला होता. प्राचार्य प्र. के. अत्रे यांनी मुंबई महानगरपालिकेचे संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला, तर यशवंतराव मोहिते यांनी 1953 रोजी मुंबई विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाचा ठराव मांडला होता. यशवंतराव मोहितेंनी संयुक्त महाराष्ट्र एकीकरणाचा ठराव मांडला होता आणि अत्रेंनी मुंबई महानगरपालिकेत संयुक्त महाराष्ट्र ठराव मांडला होता. ओके. आता पोटी श्रीराम मल्लू यांचं बलिदान बघू. हे पण खूप महत्त्वाचं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वतंत्र आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी सलग 58 दिवस उपोषण केलं आणि त्यांचं त्यामध्ये निधन झालं होतं. सदर घटनेची दखल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आणि प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी डिसेंबर 1952 रोजी स्वतंत्र आंध्र प्रदेशची निर्मिती केली होती. यानुसार 1 ऑक्टोबर 1953 मध्ये भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं आंध्र प्रदेश हे पहिलं स्वतंत्र राज्य बनलं आहे. नागपूर करार झाला 28 सप्टेंबर 1953 मध्ये. अकोला करारापेक्षा अधिक व्यापक करार होता. यासाठी विदर्भ, मराठवाडा, संयुक्त महाराष्ट्र या विभागातील नेते नागपूर येथे एकत्र आले आणि या विभागातील नेत्यांनी मिळून एक महत्त्वपूर्ण करार केला. यामध्ये तरतुदी काय होत्या? मराठी भाषिकांचं एक पूर्ण राज्य असावं. मुंबई त्याची राजधानी असावी. प्रत्येक घटकावरील खर्च लोकसंख्येच्या प्रमाणात होईल. अविकसित मराठवाड्यांकडे विशेष लक्ष दिले जाईल. शिक्षण व्यवस्थेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती दिल्या जातील. मुंबई आणि नागपूर येथे उच्च न्यायालय असावं. सरकारी नोकर भरतीमध्ये विदर्भ मराठवाड्याला योग्य प्रतिनिधित्व द्यावं. विकेंद्रीकरणावर भर द्यावा. नागपूरच्या महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या दरवर्षी विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात यावं. सर्व सलग मराठी प्रदेश नव्या राज्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी खेडे हा घटक मानला जावा. नागपूर करारावर सह्या करणारे प्रतिनिधी कोण कोण होते? महाविदर्भामध्ये बघा, रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, पंजाबराव देशमुख, राक्र पाटील, शेषराव वानखेडे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंद नारायण, नाना कुंटे, लक्ष्मणराव भाटकर, प्रभावती जकातकर. मराठवाड्यामध्ये देवीसिंग चव्हाण. राज्य पुनर्रचना आयोग, फाजल अली कमिशन याबद्दल बघू. भाषिक प्रांत रचनेवरून संपूर्ण भारतभर आंदोलन तीव्र झाल्याने या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला होता. समितीचे सदस्य कोण होते? न्यायाधीश फाजल अली अध्यक्ष होते. रदनाथ कुंजरू
अध्यक्ष कोण कोण होते? न्यायाधीश फाजल आली आणि सदस्य होते हृदयनाथ कुंजरी आणि के.एम. पन्नीकर. संयुक्त महाराष्ट्राच्या परिषदेचे अधिवेशन मुंबईमध्ये भरलं होतं. फाजल आली कमिशन पुढे मराठी भाषिकांची मागणी मांडण्यासाठी रँगलर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अधिवेशन मुंबई येथे झाले होते. अधिवेशनामध्ये मुंबईसह महाराष्ट्राची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला होता. बापूजी आणे यांनी संयुक्त महाराष्ट्र होऊ शकत असेल तर महाविदर्भ निर्माण करण्याची भूमिका मांडली होती. नाग गोरे यांच्या अध्यक्षतेखाली कारवार येथे गोमंतक मराठी साहित्य संमेलन घेण्यात आलं होतं. संमेलनामध्ये कारवार, बेळगाव, हल्याळ, सुपे, खानापूर, चंदगड यांचा मिळून एक जिल्हा बनवून तो महाराष्ट्रामध्ये सामील करावा अशी मागणी केली होती. फाजल आली कमिशनचा अहवाल बघू. 10 ऑक्टोबर 1955 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. त्याच्या तरतुदी काय काय होत्या? विदर्भाला स्वतंत्र राज्य असावं, स्वतंत्र तेलंगणा राज्य असावं, गुजरात मराठवाड्यांसह मुंबईचे द्विभाषिक राज्य व्हावं. फाजल आली कमिशनने एक राज्य एक भाषा या सिद्धांतास मान्यता दिली नव्हती. फाजल आली कमिशनने एक राज्य एक भाषा या सिद्धांतास मान्यता दिली नाही. फाजल आली कमिशनने मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावं या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्रामध्ये भरपूर आंदोलने झाली होती. आंदोलनादरम्यान मुंबईच्या कामगार मैदानावर सभा घेऊन शंकरराव देव यांनी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू या प्रकारच्या आंदोलनात महाराष्ट्रातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. सहभागी महिला कोण होत्या? चारुशीला गुप्ते, तारा रेड्डी, कमलाताई मोरे, दुर्गा भागवत. ओके, चारुशीला गुप्ते, तारा रेड्डी, कमलाताई मोरे आणि दुर्गा भागवत. पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्रातील नेत्यांपुढे द्विभाषिक राज्याचा प्रस्ताव ठेवला होता. 7 नोव्हेंबर 1955 मध्ये मुंबईच्या पंसावाडी कोळीवाड्यात कामगारांची सभा S.A. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. या सभेमध्ये S.M. जोशी यांनी मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा असा प्रस्ताव मांडला होता. पंडित जवाहरलाल नेहरू महाराष्ट्रातील नेत्यांपुढे द्विभाषिक राज्याचा प्रस्ताव ठेवला होता. 7 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईच्या फणसावाडी कोळीवाड्यामध्ये कामगारांची सभा S.A. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. ओके, मुंबई काँग्रेस वर्किंग कमिटीने 8 नोव्हेंबर 1955 रोजी त्रिराज्याचा प्रस्ताव समोर ठेवला आणि या प्रस्तावानुसार संपूर्ण गुजराती भाषिकांचे एकजिन्सी राज्य असावं. मुंबई शहर व उपनगर यांचे 160 चौरस किलोमीटर विस्ताराचे स्वतंत्र राज्य असावं. मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्य पण त्यामध्ये असावं. 18 नोव्हेंबर 1955 मध्ये मोरारजी देसाई त्रिराज्याचा प्रस्ताव विधिमंडळामध्ये मांडणार होते, परंतु या विरोधामध्ये सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली मुंबई विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांच्या द्वारे या मोर्चावर लाठीचार्ज झाला होता आणि मोर्चा दडपून टाकला होता. मोरारजी देसाई आणि सखा पाटील यांची सभा. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर सखा पाटील आणि मोरारजी देसाई यांची जाहीर सभा झाली होती. या सभेमध्ये बोलताना सखा पाटील म्हणाले, महाराष्ट्राला 5 वर्षामध्ये मिळणार नाही मुंबई. तर मोरारजी देसाई यांनी काय म्हटलं, तर सखा पाटीलनी काय म्हटलं, महाराष्ट्राला 5 वर्षामध्ये सुद्धा मुंबई मिळणार नाही. आणि मोरारजी देसाई म्हणाले की काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईत जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही. आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, असं मोरारजी देसाई यांनी म्हटलं होतं. मराठी भाषिकांनी या सभेवर दगडफेक करून सभा उधळून टाकली आणि पोलिसांनी जमावावर गोळीबार केला होता. त्यामध्ये 15 हुतात्मे झाले होते. गोळीबाराचा निषेध म्हणून पवा गाडगी यांनी विधान परिषद सदस्याचा राजीनामा दिला. कोणी? पवा गाडगी यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिला होता. आता जवाहरलाल नेहरू यांचा निर्णय 16 जानेवारी 1956 मध्ये राज्य पुनर्रचनाबाबत पंडित जवाहरलाल नेहरूंनी खालील निर्णय घेतला होता. मुंबई शहर केंद्रशासित प्रदेश राहील. विदर्भासहित महाराष्ट्र व सौराष्ट्र, कच्छसहित गुजरात अशी 2 वेगळी राज्य असतील. संबंधितांच्या मदतीने सीमावाद सोडवले जातील. कानडी भाषिकांचे मैसूर राज्य असेल. नेहरूंच्या या निर्णयाविरुद्ध मराठी भाषिकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. परिणामी पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यामध्ये सुमारे 91 लोक मृत्युमुखी पडली होती. या कृतीचे वर्णन लालजी पेंडसे यांनी नरमेधेय यज्ञ म्हणून केलं होतं. ओके, लालजी पेंडसेंनी काय म्हटलं त्याला? नरमेधेय यज्ञ. 91 लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे मोरारजी सरकारविरुद्ध भारताचे अर्थमंत्री C.D. देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला होता. संयुक्त महाराष्ट्र समितीबाबत बघू आता. 6 फेब्रुवारी 1956 मध्ये केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिर सभामध्ये घेण्यात आली मंदिरामध्ये. या समितीच्या माध्यमातून विधानसभेच्या आगामी निवडणुका लढविण्याची भूमिका मांडण्यात आली होती. यामध्ये राजकीय पक्ष सहभागी झाले होते. कोणते? साम्यवादी पक्ष होता, समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण गट, मजूर किसान पक्ष, भारतीय जनसंघ, शेड्यूल कास्ट फेडरेशन, हिंदू महासभा आणि जन काँग्रेस. संयुक्त महाराष्ट्र समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. यानुसार अध्यक्ष होते S.A. डांगे, उपाध्यक्ष होते नरवणे आणि सचिव होते S.M. जोशी. सहभागी सदस्य होते माडगुळकर, प्रके अत्रे.
सदस्य कोण कोण होते? माडगुळकर, आत्रे, दंडवते, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतिसिंह, नाना पाटील, सोनी, सेनापती बापट, यशवंतराव मोहिते, दुर्गा भागवत, केशवराव जेदे, लालजी पेंडसे, वीरा कोठावी, अहिल्याबाई रांगणेकर. आईर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गवाणकर या लोककलावंतांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून गावागावामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ पोहोचवली होती. शाहीर अमर शेख यांची शायरी सभेला सुरुवात होण्यापूर्वीच होत असे, त्यानंतर मान्यवरांची भाषणे होत असत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या शायरीच्या बळावर महाराष्ट्रातील गावागावातून प्रचार करीत असत. लोकांचा पाठिंबा लढत मिळत असे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली यासारखा चक्कड लावणी महाराष्ट्रामध्ये उद्घोष होत होता. संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा मुंबई, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्रात झाली होती. झालाच पाहिजे. 27 जुलै 1956 रोजी समितीने दिल्ली संसदेवर भव्य मोर्चा काढला. आता द्विभाषिक राज्य महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या जनआंदोलनाचा परिणाम म्हणजे 7 ऑगस्ट 1956 रोजी महाद्विभाषिक राज्याचा कायदा संमत केला संसदेने आणि या राज्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्राचे 10 जिल्हे, विदर्भाचे 8 जिल्हे, मराठवाड्याचे 5 जिल्हे आणि गुजरातचे 16 जिल्हे समाविष्ट करण्यात आले होते. या द्विभाषिक राज्याला महाराष्ट्र आणि गुजरात दोन्हीकडे मोठा विरोध झाला. मोरारजी देसाई यांनी मात्र द्विभाषिक राज्याचे स्वागत केलं होतं. बिनविरोध निवड होणार असेल तर आपण मुख्यमंत्री होण्यास तयार आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु मोरारजी देसाई पुढे भाऊसाहेब हिरे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे मोरारजी देसाई यांनी उमेदवारी मागे घेतली होती. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. 1957 साली लोकसभा, विधानसभा, मुंबई महापालिका यांच्या निवडणुका झाल्या आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला या निवडणुकीमध्ये मोठे यश प्राप्त झाले होते. महापालिकेच्या 71 जागा समितीने जिंकल्या होत्या आणि मुंबईचे महापौर एम.व्ही. दोदे यांना नाकारण्यात आलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला निसटता विजय मिळाला. 1 नोव्हेंबर 1957 रोजी द्विभाषिक राज्याचा मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. शपथेवेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले, मी बंदुकीची गोळी न वापरता राज्य करणार आहे. यशवंतराव चव्हाणांनी काय म्हटलं तर मी बंदुकीची गोळी न वापरता राज्य करणार. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने 30 नोव्हेंबर 1957 रोजी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले होते नेहरूंच्या हस्ते. आणि याच वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर मोठा प्रचंड मोर्चा काढला आणि याचा परिणाम झाला की भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत महाराष्ट्राच्या भावना पोहोचल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या मराठी भाषिक प्रश्नामध्ये हस्तक्षेप केला व मुंबई येथे सभा घेऊन महाराष्ट्र निर्मितीचे आश्वासन दिले. यावर अंमलबजावणी म्हणून गोविंद वल्लभ पंत, यशवंतराव चव्हाण, जीवराज मेहता, सकाप पाटील यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीने महाराष्ट्र निर्मितीला अनुकूल अहवाल दिला. परिणामी 1 मे 1960 रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा घेऊन भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी घोषणा करण्यात आली होती यांची. अशा प्रकारे आपण टोटल महाराष्ट्र हिस्ट्री अभ्यासली आहे. एका दिवसामध्ये मी पूर्ण महाराष्ट्र हिस्ट्री रीड करण्याचा प्रयत्न केला. सो थँक्यू फ्रेंड्स.